एम-एम-एसचा जो प्रकार चाललाय, तो तुझ्या बाबतीत पण घडलाय मध्ये. तुझा काहीतरी एम-एम-एस व्हायरल करतंय कोणतरी. म्हणजे आम्ही जे काय करतो ते फक्त आम्ही आमच्या फॅन्स, फॉलोअर्ससाठी करतो. मग हिंदवी आणि तू जास्त शूटमध्ये कधी दिसत नाही. तुमची संस्कृती जपत नाहीये. मग तुम्ही खूप चुकीचं करताय ह्या सगळ्या गोष्टी. सुंदर मुलींचं वजन विचारत नाहीत. सुंदर मुलींचं तुला सांगतो वय विचारत नाहीत. सुंदर वय मुलींना विचारायचं काय? नमस्कार मंडळी, मी दर्शन घेऊन येत आहे गप्पा गोष्टींमध्ये एक नवा कोरा भाग, ज्याचा तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आणि एक अशा व्यक्तीबरोबर जिच्या Instagram वरती, तिच्या डिंपल वरती सगळी फिदा आहेत. हो, सृष्टी आंबवली, जिच्या Instagramवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर पाहूयात की तिच्यासोबतच्या गप्पा गोष्टी कशा रंगल्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचं तुम्हाला कोणासोबत पॉडकास्ट बघायला आवडेल आणि गप्पा गोष्टी करायला आवडतील. धन्यवाद. मला सांगतो की आत्ता मध्यंतरी Instagramवरती जे काही AI जनरेटेड एम-एम-एसचा जो प्रकार चाललाय, तो तुझ्या बाबतीत पण घडलाय मध्ये. तर तेव्हा तुझं मत आणि तुझ्या फॅमिलीचं मत काय होतं की जेव्हा हे सगळं समोर आलं की तुझा काहीतरी एम-एम-एस व्हायरल करतंय कोणतरी खोटा. तर त्याबद्दल तुझं मत, तुझ्या घरच्यांचं मत काय होतं? बघ दादा, शेवटी मुलगी आहे. किती काय झालं तर कोणतीही मुलगी असू दे, एखाद्याच्या जर चारित्र्यावरती एखादी मुलं अशी हे करतायत तर ऑब्व्हियसली त्रास होणारच. ते माझ्या घरच्यांना पण त्या गोष्टीचा खूप त्रास झाला. जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं की असं-असं चाललंय, व्हिडिओज चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. बट त्याच्यात मी नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी होतायत. ऑब्व्हियसली घरच्यांना त्रास झाला त्या गोष्टींचा. आम्ही 2 दिवस त्या गोष्टीवरती खूप बोललो, सगळ्या गोष्टी झाल्या. पण एका पॉइंटला असं झालं की आपण त्या ह्याच्यामध्ये नाहीये. तर आपण त्या गोष्टी अफेक्ट करण्यापेक्षा आपण ते लोकांना जर सांगितल्या की बाबा आपण नाहीये त्या गोष्टी. आणि मला ही कॉन्सेप्टच कळत नाही फॉलोअर्ससाठी एखाद्या मुलीचं म्हणजे नॉट मी फक्त की सगळे मुली कोणीही असतो त्याच्यामध्ये. मुलीच्या चारित्र्यावरती एखादी गोष्ट करणं ते खूप चुकीचं आहे. आणि ह्याची तर शिक्षा म्हणजे मला तर वाटतं की त्यांना भेटलीच पाहिजे. नक्की ह्या मिळालीच सगळ्या पाहिजे. गोष्टींची. मिळालीच पाहिजे. जर एखाद्या मुलीचा जर तो काही विषयच नाहीये, तर त्या विषयामध्ये तुम्ही उगाच तुमच्या फॉलोअर्ससाठी त्या गोष्टी करणं 100% याला शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण सांग की हे असं सगळं घडत असणार. ठीक आहे. हे AI जनरेटेड आहे, ते फेक आहे. हे माहिती असताना पण काही घराजवळची, आजूबाजूची लोकं आहेत का, की ज्यांनी कधी असं वेगळ्या नजरेने बघितलंय किंवा काही चर्चा केल्यात, असं कधी झालंय? नाही, असं तर अजून मला आढळलेलं नाहीये. किंवा तुझ्यापर्यंत आलं नाहीये नाही, असं? आलेलं नाही माझ्यापर्यंत. बट मला खरंच जेन्युइनली असं वाटतं, की जी आहेत ही लोकं, जी लोकं फॉलोअर्ससाठी अशा गोष्टी करतायत, एखाद्या मुलीचं म्हणजे पूर्ण कॅरेक्टरवरती ह्या सगळ्या गोष्टी आणतायत. तर त्या गोष्टींना मला तर असं वाटतं हे खूप चुकीचं आहे. म्हणजे Instagram असो, कोणतंही प्लॅटफॉर्म असू दे, मला असं वाटतं, की ते चांगल्यासाठी तुम्ही यूज करा. ह्या गोष्टींसाठी यूज नका करू, की ज्याने पुढच्याला त्रास होईल. बिकॉज तुम्हाला माहिती नाही, की किती त्रास होतो त्या पर्सनला. तुम्ही फक्त ह्या गोष्टी एंटरटेनसाठी किंवा फॉलोअर्ससाठी करता. बट तो पुढच्या त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या म्हणजे सगळेच झाले त्याच्यामध्ये. फ्रेंड्स झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांना त्या गोष्टीचा किती त्रास होतो, पर्सनली त्या मुलीला किती त्रास होतो, ह्यांची आयडिया त्यांना काहीच नसते. तर मला असं वाटतं, की हे खूप मुलांनी त्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे आणि खरंच त्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत, की एक मुलगी हे खेळणं नाही किंवा तुमचं असं हे नाही, की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तिच्यावरती काहीतरी बनवून टाकाल. सो मला पर्सनली असं वाटतं, की त्या गोष्टीवरती खरंच ॲक्शन कोणीतरी घेतली पाहिजे. की म्हणजे एआयचा नको त्या गैरवापर गोष्टींसाठी जास्त गैरवापर नाही गैरवापर केला पाहिजे. नाही केला पाहिजे. बिकॉज अशा खूप गोष्टी चांगल्या आहेत, त्याचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामधनं पण तुम्ही खूप फॉलोअर्स पण भेटू शकता तुम्हाला. बट तुम्ही गैरवापर करू नका कोणत्या गोष्टीचा, असं मला वाटतं. बरं. आणि हे जे तुम्हाला जे आता सगळे रील स्टार म्हणतात, तर याचे जेवढे फायदे आहेत, याचं काहीतरी नुकसान पण आहे का? आहे ना. काय नुकसान आहे? पर्सनल लाईफ राहत नाही. म्हणजे आम्ही जे काही करतो ते फक्त आम्ही आमच्या फॅन्स, फॉलोअर्ससाठी करतो. ते सुद्धा आमच्यासाठी एक फॅमिलीच आहेत. कितीही काही झालं तरी आम्हाला त्यांना सुद्धा आम्हाला लूक आउट करायचंय. त्यांच्यासाठी पण आम्हाला कंटेंट बनवायचे आहेत. एक असं असतं मला खूप आवडतं. म्हणजे मी कुठे बाहेर गेलीये आणि मला असं अप्रोच करतायत, कोणी येतंय आणि मला बोलते, की "दीदी मी तुझे व्हिडिओज पाहिलेत." कोण मुलगा असो, मुलगी असो. तर मला ते खूप छान वाटतं. बट एका पॉइंटला असं पण वाटतं, की यार आपली एक छोटीशी पर्सनल लाईफ हवी होती. त्याच्यामध्ये आपण असं मस्तपैकी गेलो असतो, एन्जॉय केलं असतं आणि घरी आलो असतो. हे बऱ्यापैकी असं होतं, की जिथं-जिथं जाईल तिथं ओळखतात आणि हां. मग तिकडं सगळं भेटणं होतं. हं. तर तो एक फ्रीनेस राहत नाही. राहत नाही. रिलॅक्स नाही होत हं. माणूस. तर ठीक आहे. मग तुझ्या Instagramवरती जे काही तुझे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी तुझ्या मनात एखादं जी काही गोष्ट असेल ती तुला सांगायची असेल त्यांना, तर काय सांगशील?
पहिली गोष्ट तर जी मी इथे तुझ्यासमोर बसलीये ती फक्त त्यांच्यासाठी त्यांच्यामुळेच आहे. ओके. त्यांनी जे प्रेम दिलंय, त्यांनी खूप काही गोष्टींमधून मला सपोर्ट पण केलेला आहे आणि ते मी कधीच विसरणार नाही, कधीच. म्हणजे अशा खूप गोष्टी होत्या जिथे मी एकटी पडले होते. बट असं होतं की तिथे त्या लोकांनी मला खूप असं एन्करेज केले, "ताई तू व्हिडिओज बनव, ताई तू परत हे कर, तुझं आम्ही आहोत." ह्या सगळ्या गोष्टी. तर मी खूप ब्लेस्ड म्हणजे खूप मी असं असं वाटतं मी गॉड्स चाइल्ड आहे, की मला खूप छान लोक माझ्या आयुष्यात दिलेली आहेत देवाने आणि असंच ते मला सपोर्ट करतील. सोशल मीडियावरती तुझे 2 लूक कायम असतात. एक वेस्टर्न लूक असतो तुझा हं. आणि एक ट्रेडिशनल लूक असतो. तर तुला वैयक्तिक कोणता लूक आवडतो? तुला जास्त काय आवडतं? डिपेंड. मला पर्सनली मुलींना तर साडी, ट्रेडिशनल खूप आवडतं. बरं. म्हणजे नटायला, शृंगार करायला खूप आवडतात त्या गोष्टी. आणि वेस्टर्न असं झालं तर वेस्टर्न तर एक थोडं ते एक डिपेंड्स, की आपण कुठे जाणार आहे, कुठे त्या गोष्टी आपण घातल्या पाहिजेत. त्यावर त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, की डिपेंड करतात. बट असं तर माझं गो टू ट्रेडिशनलच असेल नेहमी. ओके. येस. ट्रेडिशनल म्हणजे लूक तुला सगळ्यात जास्त हो. आवडतो आणि तू दोन्ही लूक करते म्हणजे हो. वेस्टर्न लूक पण करते आणि ट्रेडिशनल हं, लूक पण करते. मग तू मला सांग तुझ्या जवळची मैत्रीण आहे हिंदवी, हं, तर मग हिंदवी आणि तू जास्त शूटमध्ये कधी दिसत नाही, हं. की संक्रांत आली किंवा काही सण आला, तर एक ट्युनिंग करून जे चालतं शूट करणं वगैरे, मग अशा तुम्ही कधी दिसत नाही याचं काही खास रिझन आहे? नाही मी सांगितलं ना मगाशी, नजर नाही लागली पाहिजे आम्हाला. की नजर नाही लागली पाहिजे हेच. मग आता तुला किती त्याचा फरक पडतो, की जर तुम्ही कॅमेरासमोर लोकांसमोर येत नाहीत कॅमेरामध्ये, तर तुमची मैत्री आता खूप छान आणि व्यवस्थित हो, चालू आहे, असा तुला एक्सपिरियन्स आहे? हो. आणि ह्याबद्दल हिंदवीचं काय मत होतं? तेच. ती ॲग्री होती माझ्या त्या गोष्टींना. ओके, मग तेव्हा तुम्ही ठरवलं, की आता आपण सोशल मीडियावर सोबत नाही आम्ही यायचं. टाकतो. असं नाही आम्ही टाकत नाही. बट खूप रेअरली असतात गोष्टी त्या टाकणं आणि मला असं वाटतं, की तुम्ही सोशल मीडियावरती दाखवताय म्हणजेच सगळ्या गोष्टी आहे असं नाही. बरं. असं मला वाटतं. तर मग तेच गोष्ट आहे, की म्हणून दाखवत नाही आम्ही लोकांना. नजर नाही लागली पाहिजे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझं काय मत आहे ह्या गोष्टींवरती, की जी लोकं असे व्हिडिओज वगैरे बनवतात, मुलींना नावं ठेवतात, मुलींच्या कपड्यांवरून मुलींना जज करतात. बघ, माझं मत तू मला जर विचारशील ना, तर हं, हा सगळा खेळ येऊन एका बुद्धिमत्तेवर येऊन थांबतो. आता लोकांची बुद्धिमत्ता काय असते हे त्यांचे विचारच ठरवतात कायम. आणि 100% आहे, की एआय जर काही चांगल्या गोष्टी शिकायला आलेलं आहे, तर त्याचा गैरवापर करणं गरजेचं आहे असं नाहीये ना. हं. खूप तुमच्यातले चांगले गुण तुम्ही बाहेर काढून तुम्ही मोठे होऊ शकता. बरोबर. तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात. आणि ठीक आहे बघ म्हणजे एका लेव्हलला एका लेव्हलपर्यंत रोस्टिंग ठीक आहे. एखाद्याची बदनामी करणं ठीक आहे. पण एम-एम-एस, खोटे एम-एम-एस, चेहरे लावणं, म्हणजे शरीरावर त्यांच्या काहीही करून फोटोज, व्हिडिओज दाखवणं, हे नक्कीच मला तर पटणारी गोष्ट नाहीये. आणि काय होतं माहिती आहे का, की ही जी बुद्धिमत्तेवाली लोकं असतात ना, ह्यांना कुठल्याही गोष्टीच्या नात्यांची किंमत नसती किंवा त्यांना आई-बहीण ह्या काही गोष्टी कळत नसतील कदाचित. त्यामुळे ती हे डेअरिंग करतात आणि खूप जास्त वाईट वाटतं जेव्हा आपल्या आवडती एक Instagrammer असती कोणीतरी, इन्फ्लुएन्सर असती, की तेव्हा तिचं लिहून येतं, की हिचा व्हिडिओ पाहिलाय का? मग कमेंट करा, डी करा. म्हणजे खूप खालच्या पातळीला जाऊन लोकं हे करतात. तर नाही केलं पाहिजे आणि मला असं म्हणायचंय, की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. एकाला शिक्षा मिळाली ना, की 4 जण विचार करतात करताना. असं माझं मत आहे आणि आणि नक्कीच जे याच्यासोबत कपड्यांवरून जज करतात. म्हणजे असं असतं ना, की आपण ट्रेडिशनल घालतोय, बट आपण म्हणजे वेस्टर्न जर घातलं, तर मग तुम्ही संस्कृती जपत नाहीये. मग तुम्ही खूप चुकीचं करताय ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मला भेटल्यात. तर मग ह्याच्यावरती तुझं म्हणणं काय? म्हणजे मत बघ, काय आहे तुझं त्याच्यावरती? कसं आहे माहिती का, की राहिला विषय संस्कृतीचा आणि ड्रेसिंगचा. आता जसं आपण म्हणतो, की मंदिरात जाताना आपण सलवार कुर्ता घातला पाहिजे आणि पबमध्ये जाताना आपण वन पीस घातला पाहिजे. आता प्रत्येक धर्मामध्ये पण तीच पद्धत आहे, की तुम्हाला कपड्यांवरूनच ओळखतात सगळे, हं. की हा कोणत्या धर्माचा आहे तो त्याच्या कपड्यावरून कळतो. पण मला असं वाटतंय, की जर तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेतलं ना, तर तुम्हाला कधीच कपड्यांवरून तुम्ही कोणाला कधी जज नाही करणार. बरोबर. आणि राहिला विषय मुलींच्या लहान कपड्यांचा किंवा वेस्टर्न लूकचा, आता ज्याच्या त्याचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. हं. पण मला असं वाटतं, की कपड्यांवरनं जज न करता लोकांनी माणूस जज केला पाहिजे, त्याचे एक्झॅक्टली. विचार जज केले बरोबर. हां. पाहिजेत. आणि तुम्हाला पण Instagramवर लोकांना माझी अशी एक विनंती असेल, की अ, तुम्हाला पण तुम्ही तर मर्यादा पाळताच, पण हं. तुम्हाला पण जेवढ्या मर्यादा पाळता येतील, तेवढ्या पाळल्यानंतर हं. आपल्यावरती कोणी बोट उचलायचा प्रश्नच येत नाही. हं. आणि ह्या गोष्टी सगळ्या थांबू शकतात. असं.
बट असं पण असतं की आपण किती पण प्रयत्न करा चांगलं हे करायचं, बट काही जी लोक असतात त्यांची मेंटॅलिटीच ती असते की नाही, हिनी साडी आणि कुर्तीच घातली पाहिजे, हिनी ते घालूच शकत नाही. तर त्या लोकांवरती मत काय आहे तुझं? काय नाही, त्यांच्या अपेक्षा असतात. कदाचित तू त्यांना साडी आणि कुर्तीमध्ये छान दिसत असेल, म्हणून त्यांची इच्छा असेल की तू साडी कुर्ती घातली पाहिजे. अच्छा. आणि कसं असतं बघ, चालताना चपलेचा चिखल मागणं पायावरती उडतो. हो, ते तर आहेच. याचा अर्थ असा नाहीये की आपण चप्पल घालणं सोडून देतो. बरोबर. एक टाइम नंतर खूप जास्त पाय घाण झालेत, आपण ते धुतो आणि पुन्हा चप्पल घालतो. तर लोकांच्या विचारांवरती जास्त लक्ष न देता आपण आपले विचार मोठे केले पाहिजेत आणि छान वागलं पाहिजे, इतकंच वाटतं. मला एक सांग, की तुला Instagram जास्त आवडतं की YouTube जास्त आवडतं? दोन्ही आवडतं मला. म्हणजे मी दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आहे आणि का दोन्हीकडे मला खूप म्हणजे जास्त प्रेम भेटतंय. आणि पैसे पण हां. मिळतात. तर ऑब्व्हियसली दोन्ही आवडतं मला. ओके. मग सगळ्यात जास्त जर प्रिफर करायचं म्हणलं तर म्हणजे वेळ आली, की एक तर YouTube किंवा Instagram ह्यापैकी तुला सृष्टी काहीतरी एक ठरवायचंय? असं तर मी कधी विचार नाही केलाय. बिकॉज मला दोन्हीकडून सेम खूप असं प्रेम भेटलंय. Snapchat इव्हन Snapchatवरती तर मी तुम्हाला सांगूच नाही शकत. एवढं प्रेम देतात ना ते सगळ्या, आणि ह्या गोष्टीचं मला खूप छान वाटतं, की Snapवरती मला मुली जास्त ॲड आहेत. वाह! माझा रेशो पाहिला तर त्याच्यामध्ये मला म्हणजे मुलांपेक्षा मुली खूप फॉलो करतात आणि मुली खूप मला त्या गोष्टींना कॉम्प्लिमेंट देतात सगळ्या गोष्टींवरती. तर मला ते खूप आवडतं. हॉनेस्टली सांगते. खूप छान वाटतं, की बाबा मुली मुलींना कॉम्प्लिमेंट देतायत. असं म्हणतात, की मुलगीच मुलीची शत्रू असते. बट असं नाहीये. खूप मुली छान आहेत. मला एक सांग, की जसं याच्या आधी TikTok एकदा बंद झालं. हं. समज पुढे जाऊन काही काळ असा आला, की Instagram बंद होणार आहे, असं समजलं आणि आता तुमचे अकाउंट्स वगैरे जाणार आहे. तर त्यावेळेस तुझे काय काय रिएक्शन असेल तुझं? ऑब्व्हियसली वाईट वाटणार. कारण आपण एवढं त्याच्यावरती कष्ट घेतो सगळ्या गोष्टी, आणि आपल्यासाठी ते खूप इम्पोर्टंट आहे. आपण खूप लोकांना कनेक्ट केलेले आहे त्या गोष्टींवरून, त्या ॲपवरून. तर ती लोकं पण मेन म्हणजे आपल्याला जे प्रेम भेटतंय, त्या सगळ्या गोष्टी जाणार. तर ते वाईटच वाटणार त्या गोष्टीने. कधी असं झालंच तर? का मला ट्रॉमा देतोय दादा? ट्रॉमा नाहीये, की TikTok जर बंद होऊ शकतं, तर ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली होऊ Instagram पण शकतं. होऊ शकतं म्हणजे बंद. आपण त्या गोष्टीवरती स्टिक नाही राहू शकत ना, की बाबा ते गोष्टी होतीलच किंवा नाही होतील. ऑब्व्हियसली आपल्याकडे. बरं, हे Instagramवरती व्हिडिओज, YouTubeवरती व्लॉग हे करत असताना एक वेगळा असं काही आयुष्यामध्ये छंद आहे तुला? हो. मला काय? गिटार वाजवायला खूप आवडते. मला स्केच करायला खूप आवडतं. ओके. पण मग गिटार वाजवताना कधी तुझा व्हिडिओ नाही पाहिला मी. कारण मला आय डोंट नो, मी टाकलं नाही. थोडंसं ती इन्सिक्युरिटी होती, की लोकं मला ते एक्सेप्ट करतील का, की मी गिटार वगैरे वाजवते. तर का मग नाही करणार? एकदा मी स्टोरी टाकली होती, बट खरंच खूप छान रिस्पॉन्स भेटला, पॉझिटिव्ह एकदम. बट नंतर मग मी स्वतःलाच असं हे केलं, की आपण ठीक आहे, जरा झालंच तर मी करू शकते त्या गोष्टी पुढे कंटिन्यू. बघूयात आता. बरं, आता हे Instagram, YouTube, रील स्टार, सॉन्ग्स वगैरे हे सगळं झालं. मग याच्यातनं कुठेतरी असं शोधत असं आहे का, की घरचे म्हणतात, की आता लग्नाचं बघूयात म्हणून? आहे ना. ओके, म्हणजे सध्या चालू आहे शोधणं, की अजून काही? नाही, अजून टाईम आहे. ओके. हां, बघूयात मला आता. सांग, तुला कसा मुलगा हवाय? कसा हवाय ते शेवटी आता नशिबात, नाही म्हणजे एक्स्पेक्टेशन्स तुला नाही. गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा हवाय, फिल्म लाईन मधला हवाय, की तुला असा बिझनेसमॅन हवाय? कसा हवाय तुला? बिझनेसमॅनच मी प्रिफर करेल. बिझनेसमॅन. मग हं. तो तुला जेव्हा खांद्याला खांदा लावून बिझनेस करायला सांगेल, तेव्हा तुला आवडेल करायला? नक्कीच, का नाही आवडणार? आणि मग त्याचं एक असेल, की हे रील्स वगैरे सगळं तुला बंद करावं लागेल, सोशल मीडिया तेव्हा? मला असं वाटतं, की जो कोणी पर्सन असेल, त्यांना जर मी माहिती असेल आणि ते तेवढी जर मॅच्युअर असतील, तर मला वाटत, की त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होईल. बट नशिबात जे आहे ते होणारच आहे. त्यामुळे ते काहीच माहिती नाही. आणि मला असं वाटतं, की जर ते असतील तेवढे मॅच्युअर, तर ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही होणार. बरं. आणि समज आता चल ठीक आहे, तुला त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडल्यात, त्याच्या तुला सगळ्या गोष्टी आवडल्यात. पण हं, त्याचा एकच रोल आहे, की आता हे Instagram, YouTube तुला बंद करावं लागेल. हं. मग तुझा काय निर्णय असेल? ते बघू, पर्सनवर डिपेंड करतं. आत्ताच आपण अझम्पशन्स नाही लावू शकत. ओके. Instagramवरती तुला सगळे सृष्टी नावाने ओळखतात. तर मग असं कोणतं घरामध्ये तुझं असं लाडाचं नाव आहे का, की ज्याने तुला कोणी पप्पा, मम्मी हाक मारतात? मला तर घरात सगळे दीदी बोलतात. ओके. आणि हिंदवी तुला काय हाक मारते? ती मला ममुड्या बोलते. ममुड्या. हां. म्हणजे काय आहे नक्की काय स्टोरी आहे? असंच एक तिला आवडतं त्या गोष्टी, आणि ती मला जेव्हापासून बोलते, तर एक आहे ते कनेक्शन, की मला आवडतं ते बोललेलं. मग असं कधी झालंय का, की ती तुला ममुड्या म्हणते, तर ती अजून कोणाला तरी ममुड्या म्हणते आणि तेव्हा नाही, तुला खूप राग आलाय? नाही. असं नाही, ती तुलाच बोलते ती फक्त. मलाच बोलते. आणि तू तिला काय म्हणतोस तिच्या लाडात? हातावरती माझ्याकडे टॅटू आहे. ओके. मग काय टॅटू आहे? माझं नेम आहे आणि ती मला
म्हणजे डायमंड म्हणजे तिला असं वाटते मी तिच्या आयुष्यात म्हणजे डायमंड आहे आणि मला पण खूप डायमंड्स आवडतात तर त्या गोष्टीवरून तर इथे असं सुरू आहे आणि जे कोरियन हार्ट आपण असं म्हणतो ओके. ते कोरियन हार्ट आणि वरती डायमंड मग तुला वाटलं कधी तिचा टॅटू काढा ना असं वाटलं असं नाही म्हणते बट मला परमिशन नाही माझ्या घरातून सो मी नाही घरातून काढू परमिशन शकत नाही. बर. बट माझ्या मनात तेवढं प्रेम आहे सो टॅटूची गरज नाही तुला अशा भविष्यवाणी वगैरे सांगण्यावरती किती विश्वास आहे? खूप कसा काय तो? माझे पप्पाच ऍस्ट्रोलॉजर आहेत बर, त्यांनी कधी सांगितलंय तुला तुझं काय? एवढं नाही सांगत ते बट सांगतात काय सांगितलं? अशी एखादी सिक्रेट सांग ना. सिक्रेट सिक्रेट ही सिक्रेट असते ती कशी सांगणार बरं, जे सांगू शकते ते सांग. काय नाही असं ह्याच्यामध्ये होईल करिअर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ऍस्ट्रोलॉजी मध्ये काय असं असतं की कळतात गोष्टी बॅड पॅच कळलाय कधी तुला तुझं? हा होता बॅड ऑब्विसली पॅच? गुड पॅच बॅड पॅच असतातच बॅड पॅच काय होता आतापर्यंत आधीचा? मी ते सांगणार नाही काय होता बट तुला एक सिच्युएशन सांगते मला माझे पप्पा असे बोलत दीदी असं असं होणार आहे आणि ह्या टाइमला मला असं वाटतं म्हणजे त्यांना ते असं प्रेडिक्ट नाही करत आहेत कोणत्या गोष्टी बट त्यांना असं वाटलं म्हणून त्यांनी सांगितलं असं असं होणार आहे आणि असं असं आहे तर मला असं वाटतंय की त्या गोष्टीसाठी तू प्रिपेअर राहा मी बोलले ठीक आहे बिकॉज माझा तर तेव्हा अजिबात विश्वास नव्हता त्या गोष्टींवरती आणि अचानक अशी गोष्टी झाली ती गोष्ट तेव्हा मला त्या गोष्टी रिअलाइज झालं की बापरे पप्पांनी आपल्याला असं सांगितलं होतं आणि त्या गोष्टी खरंच होत आहेत तर मग असं झालेलं आहे सो मला खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करते मी ह्या गोष्टींवरती की ऍस्ट्रॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी असतात मग पप्पा हम्म. ऍस्ट्रोलॉजर आहेत, तर मग तुला कधी त्यात इंटरेस्ट आलाय का की आपण पण शिकावं वगैरे? हो म्हणजे मी अशी बसते पप्पांशी शेजारी पप्पा सांगा जरा ते काय ग्रहांचं वगैरे काय असतं एकदम ते कॉमनली. केलं एकदम हे नाही आणि ते सांगतात हे बघ असं असतं मग तसं असतं त्याच्यामुळे हे होतं ते होतं थोडंफार नॉलेज आहे आणि मला आवडतं की त्या गोष्टीमध्ये थोडंसं हे करायला एखादी गोष्ट अशी सांग की हे इंस्टाग्राम, युट्यूब या दुनियाच्या बाहेर हम्म. एखादी गोष्ट तुला शिकायची आणि ती तू खूप मजेशीर शिकण्याची तुझी इच्छा आहे, हम्म. अशी कोणती गोष्ट आहे? मला फोटोग्राफी म्हणजे मला असं वाटत होतं की मी फोटोग्राफी करू शकते बिकॉज लहानपणी माझं असं ड्रीम होतं की मला म्हणजे वर्ल्ड ट्रॅव्हल म्हणजे वर्ल्ड टूर करायचंय फुल ट्रॅव्हल करायचंय मला अजिबात घरात राहायचं नाहीये लहानपणी ऑब्व्हियसली मुलींना असं असतं ना की घरात बस कुठे जायचं नाही आणि प्रत्येक मुलींचं मी गॅरंटी देते स्वप्न असेल की नाही मला बाहेर पडायचंय घरातून बाहेर पडायचं आणि फिरायचंय जग सो मला ते होतंय की फोटोग्राफी आणि त्याच्यामध्ये मी करायला पाहिजे होते मी खूप फिरले असते बट असं पण फिरते त्यामुळं मग सेमच आता झालं तू ते किती फिरली आता, काय काय फिरली? आपल्या इंडियामध्ये तर फिरली मोस्ट ऑफ प्लेसेस मी आणि आउट ऑफ थायलंडला इंडिया मधलं कोणतं प्लेस आहे तुला जे आवडतं, जी जागा तुला खूप आवडली? माझं गाव काय नाव गावाचं? माझं नावाचं गराड आहे तसं वारवडी आहे बट गराड सासवड साईडलाच येते गाव बर. मग तिथे एक मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे ते चतुर्मुख म्हणून इतकं छान मंदिर आहे तिथे तुम्ही गेलात की एवढं पीसफुल वाटतं ना की बास असं वाटतं की इथेच थांबायचं मी जेव्हा गावाला जाते जेव्हा जेव्हा मी गावी गेलेली आहे तेव्हा तेव्हा माझे पप्पा मला तिथे घेऊन गेलेले बिकॉज ही नोज की मला तिथे खूप आवडतं आणि खूप शांत वाटतं तर मला असं वाटतं की जास्त केऑस मध्ये मला असं वाटतं की मला पीसफुल खूप लाईफ आवडते असं क्लब पार्टी वगैरे त्या गोष्टी मी नाहीये तर मला ह्या गोष्टी खूप आवडतात तिथे गेल्यानंतर तुला खूप छान वाटतं हम्म. त्या मंदिरामध्ये, चतुर्मुख मंदिरामध्ये. हम्म. तर मग असं जसं आजकाल चालतं की प्रत्येकाचा एक फेवरेट देव असतो, माहितीये का तुला? की तुझा असा कोणता फेवरेट देव आहे का, की गणपती, हम्म. महादेव असं काही आहे का? असं ट्रेंडमुळे म्हणत नाहीये मी बट मला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून मी सांगते स्वामींचं खूप आहे की तुझी माझ्यासाठी आणि स्वामींची अटॅचमेंट आहे? खूप म्हणजे असं होतं की ज्या मोमेंटला मला जेन्युअनली माहिती नव्हतं की अक्कलकोटला मला खूप आवडतं जायला मला असं होतं की मी अक्कलकोटला फर्स्ट टाइम गेले होते आणि मला माहिती सुद्धा नव्हतं की अक्कलकोटमध्ये कोणता म्हणजे देवांची स्थापना आहे किंवा असं काय आहे मला काहीच आयडिया नव्हती मी तिथे गेले आणि मी एकच मनातली गोष्ट असं मागितली नाही बट ती मी देवाला सांगितली की असं असं माझ्या लाईफमध्ये चाललंय किंवा अशा गोष्टी माझ्यासोबत होत आहेत आणि मला असं एक खरंच इच्छा आहे की असं व्हावं आणि ती गोष्ट झाली त्याच दिवशी लगेच म्हणजे देवाने मला खूप संकटातून बाहेर काढलेलं आहे आणि खूप मी आहे त्यासाठी ग्रेटफुल की पण ट्रेंडमुळे नाही मी माझ्या अकाउंटला किंवा माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला कुठेच असं दिसणार नाही तुला की गुरुवार आलाय तर स्वामींचा टाका सोमवार आलाय तर महादेवांचा टाका कधीच मग नाही मी याच्या मागचं कारण काय? कारण का जे पाहिजे ते मनात आहे ना माझ्या लोकांना काय दाखवायचंय ओके, पण भक्ती ही मनातून पाहिजे तुम्ही लोकांना दाखवू नाही दाखवू त्यांना त्या गोष्टीचं मला नाही वाटत की मॅटर करत असेल
तर तुम्ही जे आहे ते तुम्ही सोमवारी स्टेटसला टाकण्यापेक्षा तुम्ही तिथे मंदिरात 10 मिनिटं जाऊन बसा आणि त्या गोष्टी करा. तेच जास्त मॅटर करेल. नाही पण प्रत्येकाचंच असं नाहीये ना, की कोणी दाखवण्यासाठीच टाकतं. हां, ते काहींच्या भावना सगळ्यांचं असतात हो. ते व्यक्त होतात. मी नो ऑफेन्स त्या गोष्टीला मी कधीच असं बोलणार नाही. सगळ्यांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात आणि माझा माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे, की मला असं वाटतं, की मी एक तर अशी खूप इंट्रोव्हर्ट मुलगी आहे. मी आहे सोशल मीडियावरती ही वेगळी गोष्ट आहे. पण मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. मला खूप गोष्टी प्रायव्हेट आवडतात. कोणतीही गोष्ट असू दे मग ते. तर मला असं असतं, की माझी छोटीशीच लाईफ असावी आणि खूप हॅपी असावी आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्यापुरत्याच असाव्यात. तर ते एक असं आहे. सो माझा पर्स्पेक्टिव्ह तो आहे, की मला असं सोशली नाही जास्त असं जर तू बोललास, की ट्रेंड आहे तर ट्रेंडमध्ये टाकतात. जर तुझं आलं माइंडमध्ये कसे लोकं टाकतात म्हणून. येस. तर त्यामुळे मी तुला ते बोलले. सोशल मीडियावरती असं कधी झालंय का, की दीदी तुझ्या स्किन केअरच्या काही टिप्स दे हो. किंवा तू केसांना काय लावते? खरंच तू केसांना काही वापरते का अशी नाही, स्पेशल ट्रीटमेंट वगैरे काय? नाही. माझे नॅचरली हेअर्स असे आहेत आणि आजी आपली केस चंपी, फुल तेल लावणार आणि रात्रभर ठेवायची. बस. मला असं वाटतं की जास्त एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा तुम्ही होम रेमेडीज आणि नॅचरली ठेवा त्या गोष्टी. ते खूप छान होतील. आणि चेहऱ्यासाठी? चेहऱ्यासाठी सुद्धा टचवूड सगळं गॉड गिफ्टेड आणि सगळं असंच आहे. मग मला सांग, आता तू इतकी छान दिसते, तुला हं, खळी पडते, तुझी केस इतकी छान आहेत. मग तुझ्या दातांबद्दल तुला कधी कोणी असं बोलतं का, की "अरे सरळ करून घे, हं. ट्रीटमेंट करून घे." असं बोलतं कधी? एकदा मला बोलले होते बरं का. असं झालं होतं. बट मी स्टोरी टाकली आणि मला असं होतं, की मला जे आहे खूप असे लोकं, की ज्यांना माझे दात खूप आवडतात. हो. खूप आवडतात आणि मग असं झालं, की मी असं टाकली स्टोरी आणि मी म्हटलं, की चला आपण ओपिनियन बघूयात, की माझ्या दातांवरती नक्की किती प्रेम आहे आपल्याला कळेल लोकांचं. 90% लोकं अशी होती, की "नाही ताई प्लीज असं काही करू नको. आम्हाला तुझे दात खूप आवडतात." तू जशी आहेस तशी जशी आहे छान तशीच. दिसते खूप. मग मी हा विचार केला. मला खूप इन्सिक्युरिटीज होत्या आधी, खूप होत्या, की बाबा आपले दात असे बिकॉज सगळ्यांचे दात एवढे स्ट्रेट असतात आणि सगळे खूप छान दिसतात. मुलं कोणी सगळे छान दिसतात. तर मग मला असं होतं, की आपल्याला नाही चांगलं दिसत आहे. बट मग मला असं झालं, की आपण जर चांगलं नसतं दिसत, तर आपल्याकडे एवढे 1.2 मिलियन नसतेच. बरोबर. आपल्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे, काहीतरी आपल्यामध्ये वेगळं आहे म्हणून आपल्यासाठी लोकं एवढं करतायत. तर मग मी एकदाच स्टोरी टाकली बिकॉज माझ्या मनात तो विचार आला होता, की तो स्ट्रेट करायचा. बट लिटरली लोकं अशी होती, की "ताई प्लीज, प्लीज, प्लीज नका करू या गोष्टी." तर नाही करणार मी आणि मला आत्ता काही वाटत नाही. किंवा स्वप्नातली गाडी कोणती आहे तुझ्या आणि? म्हणजे ड्रीम कार आपण जिला म्हणतो. इंडियावर खूप आवडते मला. मग कधी घेणार आहे तू? लवकरच. लवकरच घेणार. लवकरच म्हणजे 2025 मध्ये की नाही. जेव्हा 2025? येईल तेव्हा कळेल सगळ्यांना. सगळ्यांना कळेल. हो. पण तू आता इतकी लुकडी वगैरे आहेस, हं. इतकं वजन कमी आहे. मग त्या इंडियनमध्ये तू दिसशील ना? ऑब्व्हियसली का नाही दिसणार? मी तर तेवढा मग फ्लेक्स करणार ना. ओके फ्लेक्स करणार मग तोपर्यंत. एवढी भारी गाडी घेणार मी, तर मी ऑब्व्हियसली फ्लेक्स करणार. आणि माझं वजन बरोबर आहे. मतलब ॲक्ट्रेस जरी बघितलं तुम्ही तरी ते 50-55 पर्यंत असतात. तर मला असं वाटतं की माझं परफेक्ट आहे. माझ्या वजनासाठी लोकं जिमला जातात. मी हां, पण कशाला? हे किती असं तू सांग ना मला किती मोठी गोष्ट आहे ना, की जिचं Instagramवरती इतकं वजन आहे, तिचं खरं वजन 48 किलो आहे. नाजूक पाहिजे ना. मुलगी ही माणूस नाजूक चांगली नाही दिसत का? हां, पण ती शरीराने नाजूक असली पाहिजे हो. असं काही नाहीये. मग हां, मग ती विचारांनी नाजूक असली पाहिजे असंही चालू असं शकतं ना. थोडी आहे. नाजूक मुलगी खूप छान दिसते. आणि मग एखादी धडधाकट मुलगी कशी ती दिसते? पण छान दिसते. मुलींना मी बोलतच नाही ऑब्व्हियसली. मुली माझ्या गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्यांना मी का बोलेल? कोणतीही फिगर असू दे, ही छानच आहे, असं माझं म्हणणं आहे. बरं. लुकडे असू, जाडे असू, कोणतीही असो, हेल्दी, काही प्रॉब्लेम नाही. सगळे चांगले आहेत. तुझा आवडणारा कोण आहे का रे व्यक्ती, की मला याचे व्हिडिओ आवडतात अशा? अथर्व रुके. अथर्व रुके. खूप भारी व्हिडिओ बनवतो. एकदम त्याचा एखादा कॉमेडी, एकदम मस्त. तुला थोडीशी ॲक्टिंग जमेल का त्याची करायला? नाही ना. नाही जमणार. त्याला कॉम्पिटिशनच नाही. त्याची ॲक्टिंग कोण करणार? भारी, भारी करतो तो. एकदम खूप छान छान व्हिडिओ असतात करतो. त्याचे. म्हणजे कधी पण तुम्हाला लो फील होऊ द्या आणि तुम्ही त्याचे फक्त अकाउंट ओपन करा. दादा, दादा असं आहे ते एकदम एक भारी आहे. नंबर, एक नंबर. त्याचा फेव्हरेट कॅरेक्टर कोणता आवडतो तुला? अथर्व रुकेचा? नाजूक, नाजूक. नाजूक मुलगा सगळ्या सोसायटीमध्ये एक नाजूक मुलगा असतो. त्याचं ते एक कॉन्सेप्ट आहे. त्या कॉन्सेप्टमध्ये ते दोन असं चालतो आणि असं बघतो आणि त्याला सगळे टीज करतात तिथे. ते खूप भारी मला खूप आवडतं ते. पूर्ण असा भरलेला आहे तो. कंटेंटनी भरलेला खूप, मुलगा खूप. आहे तो. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं, की त्याचे कंटेंट आणि तो जे दाखवतोय ते खूप रिअल आणि ते मला पर्सनली खूप आवडतात त्याचे असे ते कामवाली बाई वगैरे सगळं काही ना खूप, काही खूप, तो आणि तो जेव्हा लेडीजचा जेव्हा तो हे करतो सगळं साडी वगैरे घालतो, काय कॉन्फिडन्स लेव्हल असतो त्याचा. खूप.
काय कॉन्फिडन्स लेवल असतो, म्हणजे काय भारी करतो तू. म्हणजे मीठच मागायला जा, कोणाची भाजीच म्हणजे मागायला जा. मला कळतंय त्या मुलाचं डोकं नेक्स्ट लेव्हल आहे, नेक्स्ट लेव्हल. तो जे डोक्यात असणारी गोष्ट जो रिअॅलिटीमध्ये आणतो ना, ते खूप चांगली गोष्ट आहे, की बाबा त्याच्या असं बघून वाटत नाही की स्क्रिप्टेड असेल. ते सगळं रिअल वाटतात मग गोष्टी. असं कधी कॉलॅब करायचं जर वेळ आली तर अथर्व व्हिडिओ करशील तू? नक्कीच, का नाही करणार? 100% करशील. मी पर्सनली त्यांना भेटलेली एकदा. ओके. सो खरंच खूप चांगले आहेत आणि ते. त्याच्या मी कमेंट वाचतो, इतका नम्रपणा आहे त्याच्या खूप, कमेंटमध्ये. इतकी इज्जत देतो तो फॉलोअर्सला आणि प्रत्येक जणाला. "अरे दादा बसक्या." तर असा त्याचा लूक येतो खूप एकदम. छान आहे. तू बरीच गाणी आतापर्यंत केलीत. हं. तर त्याच्यातलं तुझं सगळ्यात जवळचं गाणं कोणतं आहे? काजवा. का बरं असं? बिकॉज ते माझ्या खूप क्लोज आहे हार्टला. बिकॉज ते असं होतं की त्या मोमेंटला मी अशी होती की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही यायचंय. मला सॉंग्स वगैरे नाही करायचेत. आणि असे जे माझ्या जवळचे विशाल दादा झाला, हिंदावी झाले, ते लोकं असे होते की "तू एकदा कर, त्याच्यानंतर तू ठरव." पण मला असं वाटतंय, विशाल दादा मला असं बोलला होता की "मला असं वाटतंय की तू जर हे केलं, तर तुझा हात धरणारं कोणी नसेल. तू फक्त कर." त्यामुळे मी ते केलं सॉन्ग आणि ते ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे हिट आहे गाणं. येस, हिट आहेच. म्हणजे जो तुला एक्सपिरियन्स घ्यायला लावला होता, तो हो. तू घेतला आणि आणि मी तो यशस्वी झाला. ते पण रिझन आहे आणि ते खरंच गाणं खूप छान आहे. ओके. त्यामुळे मला खूप मला क्लोज अजून आहे. एक असा याच्यामधलाच एक प्रश्न आहे, की बऱ्याच तुझ्या गाण्यांमध्ये तुझ्यासोबत निक शिंदे आहे. तर निक शिंदेच का असतो तुझ्या गाण्यांमध्ये? लोकं आमच्या जोडीला खूप प्रेम देतात. आम्ही जे नोटीस केलंय त्याच्यावरून. तर मला असं वाटतं मे बी लोकांच्या प्रेमामुळे आम्ही खूप सॉन्ग्समध्ये आहोत. त्याच्यामध्ये असं झालंय का, की खरंच तुम्हाला कधी एकमेकांवर प्रेम झालंय किंवा क्रेझ झालंय का? कारण की बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो, की "अरे निक आणि सृष्टी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत का?" असा प्रश्न असतो. अच्छा, तसं तर काही नाही. आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. खरंच आम्ही खूप छान ओके. फ्रेंड्स आहोत. आम्ही आमचं जे बॉन्ड आहे ते खूप छान आहे. आणि मला खूप आवडतं त्याच्यात आम्ही कम्फर्टेबल असतो, की आम्ही शूट करतोय तर असं असतं, की एक आपला को-ॲक्टर असतो आपल्यासोबत जो असतो, तर कम्फर्ट एक असतो ना, की त्याच्यात आपण कम्फर्ट करू झोन शकतो. असतो. तर माझ्यासाठी गो टू पर्सन असेल ना जर ॲक्टिंगमध्ये तर निकच असेल नेहमी. बट असं ओके. काही नाहीये. आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत. ओके. मग निक शिंदेची एखादी अशी गोष्ट सांग, जी तुला खूप जास्त आवडते? तो समजून खूप छान सांगतो. एखादी गोष्ट म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतेय. मी जेव्हा त्या फील्डमध्ये नवीन होते, तर निकने मला खूप गोष्टी ॲक्टिंग बाबतीत खूप समजून सांगितलंय. रस्ता दाखवलेला आहे खूप, की "तू असं कर, तुझ्यासाठी हे खूप चांगलं आहे, तू असं होईल ते." त्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग जे आहे आणि तो समजून सांगायचा जो त्याचा पद्धत आहे, ते खूप छान आहे. नॉर्मली असं त्याच्याशी कधी बोलणं होतं मग? फोन वगैरे भेटणं? नाही. नाही, फक्त गाण्यांच्या हो, वेळेसच, शूटच्या वेळेसच. हो. असं कधी नाही वाटत, की यार खूप दिवस झालेत आपण भेटलो नाहीये निकला, भेटावं? नाही, आमचं वर्किंग रिलेशन आहे आमचं नेहमी. आम्ही कामासाठीच ओके. भेटलेलो सो मला असं वाटतं, की तेच बॉन्ड खूप छान आहे. मला एक सांग तू, की तुझी सर्वात जवळची माझ्या माहितीनुसार मैत्रीण हिंदवी आहे. हं. पण तुम्ही सोशल मीडियावरती कधीच एकत्र नसता. याचं काही खास कारण आहे का? हां, नजर लागते. सगळ्यांना माहिती आहे. जी गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त मला असं वाटतं, की प्रिय आहे ना, ती गोष्ट तुम्ही लपूनच ठेवा. नजर गोष्ट एक अशी गोष्ट आहे, की ती खूप डेंजर आहे आणि आम्ही ते एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो आमच्या दोघींचं म्युच्युअल डिसिजन आहे हे, की जे काय आहे ते खूप प्रायव्हेटच चांगलं आहे. लोकांना असं वाटतं, की आमची भांडणं झालेत किंवा असं असेल, आम्ही सोशल मीडियावर दिसत नाही. बट नाही, असं काही नाहीये. आम्ही खूप छान फ्रेंड्स आहेत आणि असंच खूप छान फ्रेंड्स राहू. मग हिंदवीमधली एखादी अशी गोष्ट जी तुला सगळ्यात जास्त आवडते? तिच्यामध्ये असं आहे, की खूप काळजी घेते आणि आहे खूप चांगल्या गोष्टी. अशा खूप आहेत. असं एक नाही सांगू शकत. खूप छान-छान गोष्टी तुमच्या आहेत. दोघींमध्ये मोठं कोण आहे? मी तू मोठी आहेस. मग हं. तू तिला समजून घेती का ती तुला समजून घेते? कधी-कधी ती घेते, कधी-कधी मी घेते. ओके. म्हणजे ती अंडरस्टँडिंग आहे आहे. दोघींमध्ये. दोघी पण आहे आम्ही. हां. बरं ठीक आहे. आणि हे नजरवर वगैरे तुझा विश्वास आहे? खरंच नजर लागते? हो, आहे. तुला अनुभवलंय तू हे? खूप वेळा. बरं, मग आता तू इथे येताना सांगितलंय का हिंदीवाला, की मी पॉडकास्टला चालली आहे? हो. मग त्याच्यावरती नाही म्हणली, की तुम्हाला घेऊन चल? नाही येईल बट ती लवकरच दिसेल तुझ्या चॅनलवरती. दिसेल. ओके. Instagramवरती तुझे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तुझं वजन किती आहे? वजन आणि ह्याचा काय संबंध आहे? ते असं म्हणतात ना, की ज्याचं मार्केटमध्ये वजन आहे, त्याचं खरं मध्ये किती वजन आहे, हे पण लोकांना बघायला डझंट मॅटर. आवडतं. ते नाही, मॅटर बट नाही करत. माझ्या गप्पा गोष्टीच्या प्रेक्षकांना हां. कळू दे, की इतकी सुंदर दिसणारी मुलगी आहे. प्रेक्षकांनाच गेस करायला सांग ना मग तू माझं वजन किती हां, आहे ते. ज्यांना वाटतंय सृष्टीचं वजन किती आहे, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता तू सांग, की किती वजन आहे तुझं? सुंदर मुलीचं कधी वजन विचारत नाहीत. म्हणजे सुंदर मुलींचं वजन विचारत नाहीत. सुंदर मुलींचं तुला सांगतो वय विचारत नाहीत. हो, सुंदर वय मुलींना विचारायचं काय?
ते सोडून काही पण. ते सोडून काही पण विचारायचं. बरं मला सांग, की तुला लाईफ पार्टनर कसा हवाय? अच्छा. मुद्द्यावर आला दादा बरोबर. कसा हवाय म्हणजे एक्स्पेक्टेशन्स नाहीयेत जास्त मला सो. बरं मला एक सांग, अशी एखादी गोष्ट घडली, की तुझ्या फॉलोअर्स पैकी कोणीतरी तुला प्रपोज केलाय आणि त्याबद्दल तुझं काय मत असेल? असं काही नाहीये. मला प्रॉब्लेम का असणार आहे त्या गोष्टींचा? ते पण मग माणूस आहे, मी सुद्धा माणूस आहे ऑब्व्हियसली. मग तू करशील लग्न तुला आवडलं हो. तर? फॉलोअर सोबत. फॉलोअर्स असं थोडी आहे. ते फॉलोअर्स ते आपल्यावरती तसंही ते आपल्यावरती प्रेम करतात सगळे लोकं जे 1.2 मिलियन्स आहेत माझ्या. ते सगळे आपल्यावरती प्रेमच करतायत. ते सुद्धा माणूस आहे, मी सुद्धा माणूस आहे. म्हणजे एखाद्या फॉलोअर्सने समज तुला प्रपोज केलं आणि हं, तुला तो आवडला. हं. मग त्याच्यानंतर तू घरी कसं कन्व्हिन्स करशील घरच्यांना? पहिली गोष्ट तर तो मला का प्रपोज करेल? मी त्याला बोलेल माझ्या घरच्यांसोबत परमिशन घे. ओके. त्यानंतर तू ते जे असेल ते माझ्या फॅमिलीचं डिसिजन पण असेल. तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं तुला त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल. त्याला सी तुझ्यापर्यंत पोहोचावं ज्याचं लागेल. माझ्यावरती प्रेम असेल, तो कसंही करून, काहीही करून माझ्या घरापर्यंत जाईल. बरं. पण ह्याचा अर्थ असा नाही की खरंच जावा. ओके. तर मग आता तू हे जे बोलली आहे हं. त्याच्यामधनं होऊ शकतं ना, की एखादा विचारू शकतो, की "काका, मला तुमची ही सुंदर मुलगी खूप आवडते, तर मी तिच्यासोबत लग्न करू शकतो का?" झालेलं आहे हे. हो, ह्याचं. ॲक्चुअलमध्ये झालेलं मग आहे असं. तेव्हा पप्पांची काय रिएक्शन होती? माझ्या पप्पांची बाळा ती लहान आहे अजून, तू नंतर ये. ओके. म्हणजे चान्सेस आहेत तू नंतर ये, ती आत्ता लहान आहे. ते असं. झालेलं आहे. खूप वेळा असं झालेलं आहे की माझे पप्पांचं Instagram आहे. ओके. तर कधी-कधी असं होतं आधी मी असं करायचे की मी स्टोरीज वगैरे टाकायचे, तर मग पप्पांना टॅग करायचे. पप्पांना असे मेसेज यायचे, मला काका तुमची मला मुलगी खूप आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचंय, कुठे येऊ मागणी घालायला?" ह्या सगळ्या गोष्टी खूप झालेल्या आहेत माझ्या घरामध्ये. पण माझी फॅमिली खूप फ्रीली आणि खूप ओपन माइंडेड आहेत. त्यामुळं मला नाही वाटत त्या गोष्टीचा प्रॉब्लेम म्हणजे येईल. असे कधी पप्पा चिडले नाहीत, की "ए तू माझ्या मुलीबद्दल असं कसं बोलतोय? तुला लग्न करायचंय, हे करायचंय. थांब तुला बघतोच." कधी त्याला असं रिप्लाय दिलाय, असं कधी झालंय का नाही. पप्पांनी? बिकॉज त्यांना एकदम त्यांची मुलगी माहिती आहे. ओके, ओके. आणि हे जे काही तुला गॉड गिफ्ट तू म्हणती कायम, तुझं जे डिंपल आहे, म्हणजे गालावरची खळी तुझी, ती तुझ्या पप्पांसारखी आहे ना सेम हो. तुला? मग त्याच्याबद्दल तर तू खूप खुश असेल. "पप्पा खूप, थँक सो मच. मला ही खळी दिली म्हणून तुम्ही." खूप. की पप्पांना कधी असं वाटतं, की "ए माझी खळी आहे म्हणून तू छान दिसते." असं कधी पप्पा बोलतात का? माझे पप्पा असे आहेत, की नेहमी त्यांचं साईडला ठेवणार, बट माझं एवढं मला ते प्रेज करतात त्या एखाद्या गोष्टीमध्ये. मी कुठे जरी गेले, ते माझी मुलगी, माझी मुलगी. इव्हन माझी आजी झाली, माझा भाऊ झाला, म्हणजे माझे फ्रेंड्स झाले, क्लोज फ्रेंड्स, माझी मम्मी झाली, सगळे लोकं खूप छान आहेत, की ते नेहमी त्यांना असं वाटतं, की माझीच तारीफ केली पाहिजे लोकांनी. असं नाही बोलणार, की हे माझ्यामुळे तुला नाही. तर त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे, की खूप चांगले माझ्या सराउंडिंग आहे. मग आता सोशल मीडियावरती मी जेवढं बघतो, तेव्हा पप्पांसोबत आणि तुझ्या भावासोबत तुझ्या बऱ्याच व्हिडिओ असतात. मग मम्मासोबत तुझ्या व्हिडिओ नसतात. याचं काही रिझन आहे का स्पेशल? ती खूप शाय आहे. आणि ती ओके. ती मला म्हणजे असं लोकांना वाटत असेल मला आणि पर्सनली मला असे क्वेशन्स येतात, की तुझी आईला दाखव, तुझी मम्मा का येत नाहीये व्हिडिओजमध्ये. तिला त्या गोष्टी खूप शाय आहे ती, त्यामुळे ती येत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप सपोर्ट करते मला. म्हणजे असं लोकांना वाटतं, की यार मम्मीला आवडत नसेल, मम्मी सपोर्ट नसेल करत, बट नाही. माझ्या घरात मला सगळे सपोर्ट करतात ह्या गोष्टींसाठी. म्हणतात ना, की बॅक कॅमेरा खूप हे असतात गोष्टी, की त्या खूप अंडरस्टँडिंग ह्या गोष्टींची खूप गरज असते आपल्याला आणि ते आहे. तर ती तुझी मम्मा ती आहे. मम्मा आहे. म्हणजे जी कॅमेरासमोर येत नाही, पण पूर्ण कॅमेरा चालवते अशी ती चालवते. आई. आई. कधी जर मम्मी-पप्पांमध्ये भांडणं झाली, तर तू कोणाची साईड घेते? कोणाची नाही, मी आजीसोबत असते. आजीसोबत असते. आजी कोणाची साईड घेते? कोणाचीच नाही, आम्ही दोघी साइडला बसून असतो. मग हे भांडणं मिटतं कसं? बाहेर ठीक आहे जेवण त्याचं करायला जातो तुम्ही, हां. तेव्हा ते मिटतं. पप्पांना मनवावं लागतं. मग ती ट्रीट कोण देतं तशी? पप्पा. पप्पाच. म्हणजे चूक जरी मम्मीने केली असेल, तरी पैसे मात्र प्रेम पप्पांनीच महत्वाचं आहे ना. भरायचे. प्रेम महत्वाचं आहे. मग